रोहा तालुक्यातील किल्ला येथील रहिवासी संदेश परशुराम दळवी यांच्या मातोश्री स्वर्गीय शकुंतला परशुराम दळवी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या राहत्या घरी भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। श्रद्धा, भक्ती आणि भावनिक वातावरणात हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्वर्गीय शकुंतला दळवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर हरिनामाच्या गजरात कीर्तनास प्रारंभ झाला। कीर्तनकारांनी आपल्या प्रभावी वाणीमधून जीवनमूल्ये, संस्कार आणि आध्यात्मिक विचार मांडत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। संपूर्ण परिसर वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाच्या गजराने भक्तिमय झाला होता। या कीर्तन सोहळ्याला वारकरी संप्रदायातील भाविक, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली। दूरदूरहून आलेल्या भाविकांनी स्वर्गीय शकुंतला दळवी यांच्या पुण्यस्मरणासाठी दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। स्वर्गीय शकुंतला परशुराम दळवी या प्रेमळ, धार्मिक आणि संस्कारी स्वभावाच्या होत्या। त्यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक योगदानाबाबत भावना व्यक्त केल्या। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही जाणवत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिभावाने करण्यात आल्याबद्दल उपस्थितांनी संदेश परशुराम दळवी आणि संपूर्ण दळवी परिवाराचे कौतुक केले। हा पुण्यस्मरण सोहळा म्हणजे स्वर्गीय शकुंतला दळवी यांच्या पवित्र स्मृतींना वाहिलेली श्रद्धांजली ठरली। तर मानवी जीवनाची सफलता नेमकी कशात आहे ते लक्षात आणून घेते की मानवी जीवन सफल त्याने होईल भगवंताचं चिंतन करा, भजन करा, रंगून राहा, भक्ती करा आणि त्या भक्तीच्या माध्यमातून तो देव आपल्या हातात येतो। आणि एकदा का हातात आला का मग कशाची चिंता राहत नाही। तुम्ही म्हणाल मग आम्हाला कशाची चिंता आहे? दिवस बदलला का चिंता बदलते, वेळ बदलली की चिंता बदलते। चिंता नाही असं का सध्या कशाची? दुसऱ्यानं केलेली चूक त्याची आपण चिंता करतो। तो करेल ना ज्याने चूक केली तो। मला वाटतं जास्तीत जास्त चिंता हीच आहे, दुसऱ्यानं केलेल्या चुकीचं आपण घेतलेलं टेन्शन। मला हा शब्द ज्याने तयार केला का त्याला मी सापडून राहिलो, हा टेन्शन नावाचा। काय गरज होती का हा शब्द तयार करायची? टेन्शन। तुमच्या जीवनाच्या यादीमध्ये ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रसंगी टेन्शन नावाचा शब्द आला त्याला बाजूला करा। टेन्शन शब्द उचला आणि तिथं चिंतन शब्द घाला। दुःख करण्याची वेळ जीवनात कधीच येणार नाही।
करायची गरज नाही चिंतन केल्यानंतर. सगळ्यात मोठी चिंता आहे जीवाच्या पाठीमागं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. मला वाटतं प्रार्थना प्रीती परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले त्याच्यात हा श्लोक टाकलाय बरं का. विशेषत्वाने जे काही निवडक श्लोक आहे ते प्रार्थना प्रीतीच आहे. चिरंजीवांची नाव, ज्या सती आहे त्यांची नाव. म्हणजे हे फार वेगळं नाही. भागवत आणि शिवपुराणातून जे काही ठराविक ज्याला स्टार आहे असे श्लोक निवडक दादांनी काढले. आणि उभ्या महाराष्ट्रात जे कधी परमार्थातच नव्हते अशा लोकांना देखील श्लोक पाठ करण्याची संधी परमपूजनीय शास्त्रीजी मुळे आली. माना अथवा नका मानू. आणि दादांचं एक वाक्य, ज्यावेळेला संभाजीनगरला मनुष्य गौरव दिन झाला त्यावेळेला दादा असताना मी लहान होतो अगदी, तर ते एक वाक्य बोललेले होते, आजही मला आठवतं की ते म्हणले, वारकरी संप्रदाय हा स्वाध्याय परिवाराचा मोठा भाऊ आहे. आजही आठवणीत आहे. मोठ्यांचे विचार मोठे असतात आणि जी माणसं मोठ्या मनाची असतात तीच मोठी होत असतात. चिंतन केलं का चिंता करायची गरज नाही, तो हातात येतो. चिंतन केल्यानंतर आपली एकच जबाबदारी, आवडीनं प्रेमानं श्रद्धेनं त्याचं चिंतन करायचं, आवडीने भावे. आणि मग मात्र तुझी चिंता त्याशी, सर्व चिंता तुझी त्याशी आहे. सकल चिंता जीवाची नष्ट होते, फक्त तो हातात यावा. हे बोलायला सोपं आहे, करायला अवघड आहे. हातात कधी येईल? नाथ बाबा म्हणतात, मी सांगतो कधी हातात येईल. तुम्ही जितकं प्रेम संसारावर करता तेवढं देवावर करा. आणि बोलून जातो माफी मागून. संसारावरही प्रेम आणि परमार्थावरही असे होतच नाही. प्रेम एकाच जागेवर होत असते, अनेक ठिकाणी होत नाही. दोन गोष्टी, लक्ष आणि प्रेम एकाच जागेवर लागतं. फक्त एवढं आहे, तिकडचं काढून इकडं लावता येतं, एवढं खरं. संसारावरचं काढा आणि देवाला लावा. संसाराची माया संकल्पावी देवा, आवडते भक्तीची थोर. मग देवाला आवडणारी भक्ती. नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात, द्रव्यालागी सर्वार्थता, जैसे कष्टती सर्वथा, तैसा जरी कोणी कष्टे परमार्था, परब्रह्म तत्वता खेळणे होय गा, खेळणे हो. हातातलं खेळणं होईल तुमच्या. संसारा इतकं प्रेम देवावर. आणि एकदा का तो हातात आला, जीवाची चिंता नष्ट होते. मला वाटतं हिकडच्या पेक्षा इकडं पटकन करू. यांनी फक्त घरातला मालक हातात घेतला पाहिजे. मालक हातात आला का सासूचं घ्याव नाही, सासऱ्याचं नाही, कोणाचीच भीती राहत नाही. नंदेशी नाही, आणि जावाचा तर काय चुली झाल्या दोन, तुम्ही आम्ही कोण. अरे घरातला मरका जीव जर हातात आला तर घरातल्या लोकांची भीती राहत नाही. ज्या दिवशी ब्रह्मांडाचा मालक हातात येईल त्या दिवशी कशाची चिंता नाही. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.